नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज. कळवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले बघायला मिळाले. उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराच्या विरोधात नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी अर्धनग्न आंदोलन करत तब्बल 5 तास ठिय्या दिलाय. त्याला कारणही तसंच समोर आलंय. विसापूर येथील एका नवजात बालकाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं बालकाचा मृत्यू झालाय. यामुळे प्रशासनाच्या विरोधामध्ये नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी मृत नवजात बालकाच्या नातेवाईकांनी अर्धनग्न आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शिंपी यांनी स्वतः कळवण गाठून आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी मात्र रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर पाटील हे वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहिल्याचंही समोर आलं. आता डॉक्टर पाटील यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. यासोबतच नागरिकांनी रुग्णालयाच्या सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये रुग्णालयात डॉक्टरांची उपलब्धता, सोनोग्राफी सेवा, औषध साठा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर रुग्णालय प्रशासनाने यात सुधारणा करण्यात येईल असे स्पष्ट केले. मात्र या आंदोलनामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आणि नागरिकांमध्ये या प्रकरणी संताप बघायला मिळाला. प्रखर न्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल. फक्त 100 खाटांचा विषय आहे. कागदावर फक्त कागदोपत्री तुम्ही लगेच सर्चिंग करा. आपण खाटा मोजू, कुठे आहेत त्या खाटा, कुठे गेले ते तुमचे ऑक्सिजनचे बेड, काहीच नाही. सर्व प्रशासनाचा भोंगळा कारभार आहे. या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात आम्ही हा भोंगळा कारभार जो कळवण उपजिल्हा रुग्णालयात जो चाललाय वारंवार गेल्या 6 महिन्यापासून माता मृत्यू, बालक मृत्यू, नवजात मृत्यू हे जे प्रकार होत आहेत. परमनंट डॉक्टर आरामाच्या ड्युट्या घेतात, नंतर प्रॅक्टिशनर असतात, त्यांना डे नाईट ड्युट्या सांगण्यात येतात. यांच्या सवडीने यांच्या सगळ्या ड्युटीचं आणि त्याचे वडील पण मुंबईतील आहे. दोघं आई वडील मुंबईतील असताना त्याला जर भगवंताने एक पुत्र दिलं त्याच्यावर सुद्धा तुम्ही उपचार करू शकले नाही. ही मोठी आमची खेदाची गोष्ट आहे. बाकीच्यांचा ठीक आहे, दोघांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही. सगळ्यात महत्वाचं दोघं आई बापा बोलतात ते मुख्याध्यापकाची पण आम्हाला सांगितलं नाही, आमच्या हातात दिलं नाही, आमच्या घेऊन घेतलं, बाळ घेऊन जा म्हणून. आम्हाला काय माहिती आहे का?